भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला समान हक्क देते. शिक्षणाचा हक्क, रोजगाराचा हक्क आणि सन्मानाने जगण्याचा हक्क, पण वास्तवात आजही अनेक तृतीयपंथ व्यक्तींना हे हक्क मिळवण्यासाठी रोज संघर्ष करावा लागतो. शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही, समाज स्वीकारत नाही आणि जगण्यासाठी मार्ग अधिक कठीण होत जातो. कोल्हापूरमधील अशाच काही शिक्षित तृतीयपंथींची जीवनातील संघर्षाची ही कहाणी. नमस्कार, माझं नाव मयुरी शिवाजीराव आळवेकर. ताई, आपल्या बालपणाबद्दल थोडंसं सांगा ना. मला थोडासा तो विचित्रच प्रश्न वाटतो की सगळे विचारतात की तुमचं बालपण कसं जातंय किंवा तुमचं आयुष्य. बालपण ही सर्वसामान्य प्रमाणाच आमचं पण असतंय, पण त्या मुलांसारखं नॉर्मल नसतंय, अबनॉर्मल असं समाज आम्हाला समजतोय. तीच मग डोक्यात तसंच मेंटॅलिटी ती बसून जाते की आपण बाबा ह्या समाजात जरी राहत असलो तरी पण आपण चुकीच्या शरीरामध्ये राहतोय. बरोबर समाजात असला तरी पण शरीर आपलं चुकीचं आहे ह्याची जाणीव सतत समाज करून देते. तर लहानपण असं खडतर आणि मन मारून जगण्यातच जात आहे आमचं. स्वतःची ओळख प्रथम कधी जाणवली? 6वीला असताना. त्यानंतर कुटुंबियांची प्रतिक्रिया तुमच्यासाठी काय होती? मी घरात मोठी होती, त्याच्यामुळं मग माझ्यावर प्रेशर आणणारं कोणच नव्हतं. तर आई यांनी, मी लहान 2 वर्षाचे होते त्यावेळेला वडील वारले, तर मग मी 6वीत शाळा सोडून कामाला त्यांनी लागले. शिक्षण घेत असताना कोणत्या अडचणी होत्या? खूप शिक्षण घेत असताना शाळेला जाताना जीवावर यायचं की जाताना रस्त्यात होणारा आमच्या सोबत भेदभाव, रिक्षामध्ये बसताना, बसमध्ये चढताना, शाळेत बेंचवर पहिल्या बेंचवर मी बसायची, ती शाळा सुटताना शेवटच्या बेंचवर असायची. शाळा किंवा कॉलेजमध्ये तुमच्या आयुष्यात कधी भेदभाव तुम्हाला जाणवला का किंवा झालाय का? शाळेमध्ये झालेला आहे, पण कॉलेजचा आणि माझा काही फारसा संबंध नाही. आज अनेक तृतीयपंथीय व्यक्ती उच्च शिक्षित आहेत, पण शिक्षण असूनही रोजगाराच्या संधी मिळणे अजूनही कठीण आहे. पात्रता असूनही केवळ ओळखीमुळे नोकरी नाकारली जाते. भारतीय संविधानामधले हक्क सांगतं समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, निवडणुकीचा हक्क, शिक्षणाचा हक्क, रोजगाराचा हक्क, सन्मानाने जगण्याचा हक्क. हे हक्क फक्त संविधानामध्येच आपल्याला दिसून येतात. समाजामध्ये तृतीयपंथीयांचा एक वेगळा वर्ग, एक वेगळा गट आपल्याला पाहायला मिळतो. मग हा समाज कोण आहे? हा प्रश्न इथे निर्माण होतो. भारतामध्ये 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाने तृतीयपंथी व्यक्तींना तिसरे लिंग म्हणून मान्यता दिली आणि त्यांच्या हक्काचे संरक्षण केले. तसेच 2019चा ट्रान्सजेंडर पर्सन ॲक्ट देखील आहे. त्यांना वेगळं समजणारा समाज हा अजूनही बदलाची गरज असलेला समाज आहे. प्रत्यक्षात तृतीयपंथी व्यक्ती ही समान हक्क असलेले नागरिक आहे आणि त्यांना आदराने वागवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तृतीयपंथीय ह्या भूमीवरच जन्म घेतात, पण समाजातील लोक त्यांच्याकडे अशा नजरेने बघतात की हे जणू काही वेगळेच आहेत. 4 चौघात त्यांनी वावरायचे जरी म्हटलं तरी त्यांच्याकडे अशा दृष्टीने पाहिलं जातं जणू काही त्यांनी खूप मोठा गुन्हा केला आहे. तृतीयपंथ व्यक्तींना स्वीकारणं ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही तर संविधानिक कर्तव्य आहे. नमस्कार, मी रिया मयुरी आळवेकर, भारतातली पहिली तृतीयपंथी सरकारी शिक्षिका. तृतीयपंथ समुदायासमोर मुख्य समस्या कोणत्या आहेत? आज मी तुमच्या समोर एक तृतीयपंथी शिक्षिका म्हणून उभी आहे. ही केवळ साडी आणि एक शिक्षिका इथपर्यंतचा प्रवास होण्यासाठी माझ्यासमोर खूप मोठ्या समस्या निर्माण झाल्या आणि प्रत्येक तृतीयपंथीमध्ये जे बांधव आहेत त्यांच्यासमोर ह्या समस्या असतात. तो म्हणजे समाज ऍक्सेप्ट करत नाही, ही मुख्य समस्या असते. दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबाकडून त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आम्ही म्हणून स्वतःसाठी, स्व अस्तित्वासाठी झगडत आहोत ते आम्हाला कुठेच जागा मिळत नाही. सरकारकडून मोठी अपेक्षा आहे आम्हाला की आम्ही सुद्धा स्त्री पुरुष या दोघांच्या प्रवाहात आम्हाला पण आणावं, ही मोठी अपेक्षा आमची आहे. सरकारच्या योजना किती प्रभावित आहेत तुमच्यासाठी? भारतीय संविधानात असं कुठेही लिहिलेलं नव्हतं की पुरुष आणि स्त्रियांना अधिकार आहे किंवा पुरुष आणि स्त्रियांसाठीच ते संविधान बनवलं गेलं आहे. तर आम्ही भारतीय असा उल्लेख आहे की या आम्हीमध्ये पुरुष, स्त्री आणि आम्ही जो समाजाने वेगळा केलेला घटक म्हणजे आमचा तृतीयपंथी घटक तो सुद्धा आलेला आहे. सरकार अनेक योजना राबवते. मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पहिल्यांदा गरज आहे जर एक
प्रवीणची रिया बनू शकते, समाजात पूर्ण वावरू शकते, एक तृतीयपंथी शिक्षिका म्हणून वावरू शकते, तर माझ्यासारख्या अशा अनेक भगिनी आहेत ज्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी इच्छुक आहेत, उच्च शिक्षित आहेत. त्याच्यासाठी सरकारने आरक्षण पहिल्यांदा जाहीर करावं आणि कुठेतरी वेगळा कोठा आमच्या समाजासाठी असावा, जेणेकरून उच्च शिक्षित माझ्या भगिनी आहेत त्या पुढे येतील आणि आपलं एक स्वतःचं अस्तित्व दाखवू शकतील. समाजाने काय बदल करणे आवश्यक आहे? समाजाने एवढंच आहे, मुळात कुटुंबापासून सुरुवात होते. ताई बघा, रक्त माझं एका पुरुषाचं आणि एका स्त्रीचं काढलं तरी लालच येणार. मग आम्हाला वेगळी वागणूक का, आम्ही वेगळे का? त्याच्यामुळे समाजाने याच गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की एक स्त्री आणि एक पुरुष त्याचसारखं आम्ही आहोत, आम्ही काही वेगळं नाही आहोत. त्यामुळे समाजाकडून समानतेची वागणुकीची आम्हाला अपेक्षा आहे आणि नक्कीच समाज बदलत आहे आणि ती वागणूक आम्हाला नक्की मिळेल इथून पुढे, अशी मी अपेक्षा करते. 5 वर्षात काय बदल तुम्हाला अपेक्षित आहे? जो मी अपेक्षित केला नव्हता या 5 वर्षात बदल घडलेला आहे. तर आमचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केला तर निश्चितच आमच्यासारख्या भगिनी, आमच्यासारख्या समुदायातील सगळ्या व्यक्ती निश्चितच एखादी डॉक्टर असेल, एखादी वकील असेल, वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असतील आणि उत्कृष्ट कार्य देखील करत असतील. या व्यक्तींना दया नको आहे, संधी हवी आहे, त्यांना सहानुभूती नको आहे, समानता हवी आहे, त्यांना समाजापासून वेगळं नाही तर समाजाचा एक भाग म्हणून जगायचा आहे. शिक्षण, रोजगार आणि सन्मानाने जगण्याची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे. बदलाची सुरुवात आपल्या विचारापासून होऊ शकते. समान हक्क, समान संधी, समान सन्मान, तृतीयपंथी व्यक्ती, रोजगार आणि सामाजिक स्वीकार मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो? म्हणजे तुमचे मी आभार मानते की तुमच्यासारख्या प्रसार माध्यमांनी एक चांगली व्यक्तिमत्वाचं जडणघडण पुढे आणलं, समाजाला दाखवलं. त्याबद्दल खरंच मी तुमच्या चॅनेलचे सुद्धा भरपूर आभार आहे.